लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज। त्र्यंबकेश्वर शहरातील मेन रोडवर गुरुवारी सोसायटीच्या वाऱ्यांमुळे गंभीर अपघात घडला। माहिती कार्यालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार सारडक यांच्या खासगी घरावरील पत्रे जोरदार वाऱ्यांमुळे उडून थेट रस्त्यावर कोसळली। त्याचवेळी तेथून 8 भाविकांचा समूह जात होता। उडालेली पत्रे अंगावर पडल्याने तिथे भाविक गंभीर जखमी झाले। या दुर्घटनेत अमित सुभाष आडे वय वर्ष 20 राहणार जोडमोहा तालुका कळंब जिल्हा यवतमाळ हे गंभीर जखमी झाले। स्थानिक नागरिक सुयोग वाडेकर आणि कौस्तुभ देशपांडे यांनी प्रसाधन राखत त्यांना दुचाकीवरून तातडीने त्र्यंबकेश्वर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले। उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टर वर्षा वरपे, डॉक्टर श्वेता रणदिवे आणि सहाय्यक धीरज गायकवाड यांनी गंभीर जखमींवर तातडीने प्राथमिक उपचार केले। प्रकृती स्थिर झाल्यानंतर अधिक उपचारांसाठी त्यांना नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले। घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी प्रशासनाला जखमींना सर्वतोपरी मदत करण्याचे निर्देश दिले। जिल्हाधिकारी आयुष प्रसादे स्वतः उपचार आणि संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत। तसेच जिल्हा शल्य चिकित्सक आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता हे देखील उपचारांवर वैयक्तिकरित्या देखरेख करत असून प्रशासनाची सातत्याने संपर्कात आहेत। दरम्यान पावसाळ्यात घरावरील पत्रे, जुनी इमारती आणि कमकुवत बांधकामाची नियमित तपासणी करून आवश्यक ती दुरुस्ती करण्याचे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे। लोकशस्त्र न्यूज साठी त्र्यंबकेश्वर प्रतिनिधी सचिन गांगुर्डे। लोकांनी लोकांसाठी उचललेले अस्त्र म्हणजे लोकशस्त्र न्यूज।